ते बाजूला कोर्ट आहे, त्या कारणास्तव थोडासा आवाज कमी ठेवला आहे आम्ही आणि त्यांना देखील सहकार्य करणं गरजेचं आहे आणि आपलं प्रथम कर्तव्य देखील असेल ते. अरे हा व्हाईट बॉल. धावसंख्या झालेत 7. जरा प्रेक्षकांची थोडी दिलगिरी व्यक्त करतोय, थोडासा व्यत्यय होता कारण थोडा व्यत्यय येण्यामागचं कारण देखील तसंच होतं. चला आता सामन्याकडे तुमचं मी लक्ष वेधेन, तुमच्यापर्यंत सगळ्या घडामोडी पोहोचवल्या जाईल माझ्या माध्यमातून. चालू सामना आपण बघताय आझाद 11 खेरणे वर्सेस सिद्धिविनायक रबाळे संघ. रबाळे संघाने नाणेफेकीचा कॉल जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलाय. फलंदाजीसाठी आमंत्रित निमंत्रित केलाय आझाद 11 खेरणे संघाला आणि 3 चेंडूंचा खेळ संपलाय. 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर आझाद 11 संघाची धावसंख्या आपल्याला बघायला मिळते 7. एक फलंदाज बाद झालाय. गोलंदाजीच्या भोवळ्यावर गोलंदाज आहे सागर. फलंदाज हेमंत स्ट्राईक एंडला, फैजल नॉन स्ट्राईक एंडला. पुढील चेंडू पहिल्या षटकातील चौथा चेंडू आणि हा चेंडू येतोय डॉट बॉल, ब्रिलियंटली बॉल. चांगला गोलंदाज आहे सागर. सलामीचं P1चं षटक हाताळत असताना सुरुवात दोन्ही संघांसाठी आतापर्यंत बघायला गेली तर बॅलन्स सुरुवात म्हणता येईल, कारण 7 धावा 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर आहेत. आणि हा चेंडू लॉंग ऑफच्या क्षेत्ररक्षकाच्या वरून खेळून काढला. तिथे क्षेत्ररक्षक उपस्थित आहे आउटसाइड सर्कल, त्याच्या माध्यमातून साजेसं क्षेत्ररक्षण होत आहे. तोपर्यंत 2 धावा दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून पूर्ण केल्या जात आहेत. या 2च्या पद्धतीने आझाद 11 संघ जाऊन पोहोचलाय 9 वरती 9 रन्स ऑन टू द स्कोर बोर्ड फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. आपण बघताय, आपण अनुभवताय, आपण पाहताय साईबाबा चषक 2025 पर्व 14चा हा आयोजन. कालच्या पहिल्या दिवसामध्ये
उद्घाटन समारंभ पार पाडला गेला. काल दिवसभरात 8 संघ खेळले गेले. जय गजानन कुक्षेत संघाने ट्रँग्युलरमध्ये प्रवेश मिळवला आणि ह्या स्पर्धेतील पहिला संघ ठरला तो जो ट्रँग्युलरमध्ये प्रवेश मिळवलाय. आणि काल चांगल्याच खेळ दाखवत आपल्या संघाला ट्रँग्युलरमध्ये घेऊन गेले. अनुप पाटील याच्या नेतृत्वाखाली खेळणारा जय गजानन कुक्षेत संघ. बघूया आजच्या दिवसभरामध्ये कुठला संघ ट्रँग्युलरमध्ये प्रवेश मिळवेल. आणि उद्याच्या दिवसामध्ये देखील आपल्याला रविवारच्या दिवसामध्ये शेवटच्या दिवसामध्ये देखील 8 संघ खेळताना दिसतील. या स्पर्धेचं स्वरूप आहे. या स्पर्धेमध्ये तब्बल 24 संघांनी सहभाग नोंदवलाय. 3 पारितोषिकं आहेत सांघिक. प्रथम पारितोषिक रोख रक्कम 1 लाख रुपये व भव्य दिव्य असं चषक. द्वितीय पारितोषिक रोख रक्कम 50,000 रुपये व भव्य दिव्य असं चषक. तृतीय पारितोषिक असेल रोख रक्कम 25,000 रुपये व भव्य दिव्य असं चषक. तसंच वैयक्तिक पारितोषिकं देखील आहेत. प्रत्येक सामन्यात सामनावीर मॅन ऑफ द मॅच, तसेच स्पर्धेअखेरीस उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक, मालिकावीर यांना देखील उत्कृष्ट गोलंदाजाला, फलंदाजाला आणि क्षेत्ररक्षकाला आणि मालिकावीरला चषक देण्यात येतील. आकर्षक चषक दरम्यान दुसऱ्या षटकाला इथं सुरुवात होत असताना गोलंदाज कुणाल मार्कवर येताना दिसतोय आपल्याला. आणि समोर फलंदाज आहे आझाद इलेव्हन संघाचा फैजल. सिद्धिविनायक रबाले वर्सेस आझाद इलेव्हन खैरणे. आणि हा दुसरा चेंडू या षटकातील सरळ झुलकावून दिला. तिथे क्षेत्ररक्षक उपस्थित आहे. त्याच्या माध्यमातून चांगला जजमेंट आणि चांगला झेल बघायला मिळतोय. अप्रतिम झेल, अप्रतिम जजमेंट. आणि अजून एक फलंदाज बाद होताना दिसतोय आपल्याला. आझाद इलेव्हन खैरणे संघाचा दुसरा फलंदाज बाद होताना दिसतोय. दुसरी सफलता, दुसरं यश मिळत आहे सिद्धिविनायक रबाले संघाला. धावसंख्या फक्त 10. चांगली सुरुवात सिद्धिविनायक रबाले संघाची. 2 फलंदाज बाद करण्यात यश देखील मिळालंय त्यांना. कसं ना मित्रांनो, आपण ज्यावेळी सकाळच्या सत्रामध्ये खेळत असतो वातावरणात गारवा आहे, दवचा असर देखील आपल्याला बघायला मिळतो, ओस आहे, मॉइश्चर आहे विकेटवरती. त्याचा फायदा गोलंदाजांना मिळतोय आणि तसाच गोलंदाज त्याचा फायदा उचलताना दिसत आहेत. अजूनपर्यंत चांगली गोलंदाजी. 5 षटकांच्या लढतीमध्ये ऑफिशियल 8 चेंडू झालेत. 8 डिलिव्हरीज हॅज बीन काउंटेड. आणि या 8 चेंडूमध्ये 10 धाव बहाल करत असताना 2 महत्वाचे पहिल्या फळीतले 2 फलंदाज बाद करण्यात यश मिळालं आहे सिद्धिविनायक रबाले संघाच्या गोलंदाजांना. पहिलं षटक फेकलं गेलं होतं सागरच्या माध्यमातून. चांगलं षटक फेकलं, एक बळी मिळवला. आता दुसऱ्या षटकात देखील चांगली गोलंदाजी सुरुवात करत असताना दुसरा गोलंदाज कुणाल, त्याने देखील एक फलंदाज बाद केलाय. पुढील चेंडू डावकर्त्याचा नवीन फलंदाज आला, त्याने आता पुढे येऊन सरसावून चेंडू हवेत खेळून काढलाय. आणि हा येतोय षटकार. सरळ पुढे येऊन सरसावून खेळून काढलेला आजच्या दिवसातील पहिला षटकार बघायला मिळतो आपल्याला. फलंदाज कुंदन याच्या बॅटमधून, इंदल याच्या बॅटमधून. डावकऱ्या त्याचा शैलीदार फलंदाज आहे. मागचा फटका जर आपण बघितला ना मित्रांनो, सरळ पुढे येऊन सरसावून लेंथ अँड लाईन जज केलं, पुढे येऊन सरसावून सरळ झुलकावून दिला मिड विकेट मध्ये. अप्रतिम फटका. एक तंत्रशुद्ध फलंदाज आहे, तेवढा स्टायलिश आहे आणि त्याच्या कलाईमध्ये ताकद आहे. कलाईचा वापर करत असताना, मनगटाचा वापर करत असताना तो मागील फटका सरळ टोळवला लेग साईडला मिड विकेट क्षेत्रामध्ये टोलवलेला एक दर्जेदार फटका. ह्या स्पर्धेतील आजच्या दिवसातील पहिला षटकार इंदल याच्या बॅटमधून बघायला मिळतोय. पुढील चेंडू, आणि हा चेंडू मागच्या षटकाराचा परिणाम बघायला मिळत आहे. दडपणाखाली गोलंदाजी बघायला मिळते आता ह्या चेंडूवरती. खास करून आउटसाइड द ऑफ स्टंप चेंडू डिलिव्हर केला गेला, पंचाने तो वाईट घोषित केला आणि अजून एक अवंतर धाव जोडली जाईल. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 17 वरती.
पुढील चेंडू वरती आता मात्र फक्त सिंगल. इट मीन्स आता इंदल नॉन स्ट्राईकला येईल, ज्याने चांगली सुरुवात केली. 2 चेंडू फेस केले, 2 चेंडूमध्ये 7 धावांवरती खेळतोय, जवळजवळ 350च्या सरासरीने खेळताना दिसतोय. त्याच्या जोडीला मदतीला असलेला अहमद. धावसंख्या आहे 18. आणि हा चेंडू आत्ता मात्र एक चांगला चेंडू डिलिव्हर केला आहे. थोडंसं आता मात्र फलंदाज अहमद थोडासा किंचित आउट ऑफ फॉर्म बघायला मिळतोय. अजूनपर्यंत 4 चेंडू फेस केल्यात आणि फक्त त्याच्या नावी 2 धावा गणल्या गेल्यात. म्हणजे 50चा स्ट्राईक रेट 50च्या स्ट्राईक रेटने खेळायला दिसतोय. थोडासा आत्मविश्वास कमी दिसतोय का मागील काही स्पर्धेमध्ये देखील तिचा खेळ चांगला झाला नसेल मे बी. आणि हा चेंडू आत्ता मात्र आउटसाईड द ऑफ स्टंप डिलिव्हर केला आहे. आणि इथं निर्धाव चेंडूने ह्या षटकाची सांगता होती. 2 षटकं संपल्यात, 2 षटकांची सांगता झाली, समाप्ती झाली आहे. धावसंख्या 18च्या घरात स्थगित सीमित कुंठित राहील. 18 रन्स ऑन टू द स्कोर बोर्ड फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. आझाद 11 संघ. आणि मी ह्यानंतरच्या सामन्याचं देखील अनाऊन्समेंट करतोय. गावदेवी ऐरोली वर्सेस अन्विक 11 रिद्धी सिद्धी कोपरी. दोन्ही संघाने आपलं उपस्थिती दाखवायची आहे इथं, कारण आपण बिटवीन द इनिंग्स आपण नाणेफेकीचा कॉल देखील करून घेणार आहोत. रिद्धी सिद्धी कोपरी, अन्विक 11 रिद्धी सिद्धी कोपरी. स्पॉन्सर्ड बाय समालोचक मित्र माझा विजय म्हात्रे. पॅकर आहेत ते स्वतः. काल दिवसभरामध्ये त्यांचा आवाज देखील आपण ऐकला. एक चांगलं व्यक्तिमत्व आहे, चांगला आवाज आहे त्यांच्याकडे, चांगल्या आवाजाचे धनी आहेत आणि अभ्यासू समालोचक आहेत. त्यांच्या माध्यमातून चांगलं समालोचन आपण बघितलं आणि या स्पर्धेत आपल्याला त्यांचा आवाज ऐकायला मिळेल. नवीन गोलंदाज आलाय, वैयक्तिक पहिलं सांघिक तिसरं षटक घेऊन सागर. आपण बघताय साईबाबा चषक 2025 पर्व चौथं आणि पर्व चौथ्यामध्ये येत असताना आजचा दुसरा दिवस, दुसऱ्या दिवसातील पहिलीच लढत आपण बघतोय. 2 षटक झाल्यात. आझाद 11 संघ खेळताना दिसतोय. 18 धावा धावपळकावरती आहेत. 2 फलंदाज बाद झालेत. तिसरं षटक प्रगतीपथावर. तिसऱ्या षटकातील पहिलाच चेंडू. सागर नवीन गोलंदाज. स्ट्राईक एंडला हिंदल आणि हा चेंडू पुढे सरसावून खेळलाय. ऑफ साईडला चेंडू जातोय. त्या क्षेत्रामध्ये चेंडू धावून काढायचे आहेत, कारण बिहाइंड द विकेट आयोजकांचे वेगळे नियम बघायला मिळतात. तिथं ऑरेंज पट्टा आपल्याला दिसतोय मागच्या बाजूला. त्या क्षेत्रात जर चेंडू जातोय तर घोषित 1 दिले जाईल, किंवा त्याच्या पुढे भिंतीवरती जातोय तर आपल्याला पळून धावा काढायच्यात. आणि ते चित्र आपल्याला आता ह्या चेंडूवरती बघायला मिळालं. इंदलने ऑफ साईडला फटका डोलावला. बिहाइंड द विकेट चेंडू जात असताना 2 धाव पळून काढल्या तिथल्या आणि या 2 धावांनिशी संघ पुढे सरसावतोय 20 वरती. 20 रन्स ऑन टू द स्कोर बोर्ड. आणि हा चेंडू आता मात्र पायावरती आदळतोय आणि जोर कसा अपील होत आहे आणि पंचांचा बादचा इशारा येतोय, आदेश निर्वाण येतोय. लेग बिफोर विकेट. थर्ड विकेट हॅज बीन फॉलन डाऊन. ब्युटिफुली बॉल बाय सागर. आपण लाईव्हच्या माध्यमातून बघू शकताय. फलंदाज मात्र बॅटवरती करताना दिसत होता, पण पंच तटस्थ भूमिकेत बघायला मिळतात आपल्याला. त्याने योग्य तो यथोचित निर्णय दिलाय. चांगला चेंडू डिलिव्हर केला गेला सागरच्या माध्यमातून. ओव्हर पिच अँड फास्ट डिलिव्हरी आणि सरळ यष्ट्यांचा वेध घेणारा चेंडू होता आणि कुठलाही संकोच नव्हता पंचांच्या मनामध्ये. आणि त्याने सरळ फिंगर रेज केली आणि LBWचा आदेश निर्वाणा देत असताना इंदल आपल्या विकेट गमावून बसला. एक चांगला चेंडू डिलिव्हर केला होता सागर याने आणि आणखी एक फलंदाज बाद करण्यात यश मिळालंय. धावसंख्या 20 च्या घरात स्थगित सीमित गुंडीत राहील.
3 विकेट तंबूच्या आशिराला गेलेत आझाद इलेव्हन संघाचे. नवीन फलंदाज आलाय इंदल याच्या जागा भरून काढण्यासाठी. अरबाज मुल्ला. तर पुढील दोन संघ गावदेवी ऐरोली वर्सेस अन्विक इलेव्हन रिद्धी सिद्धी कोपरी. दोन्ही संघाच्या संघाने एकाला विनंती असेल आपण सज्ज राहायचं आहे. बिटवीन द इनिंग आपण नाणेफेकीचा कॉल करून घेणार आहोत. पुढील चेंडू अरबाज मुल्लासाठी हा चेंडू खेळून गेला लॉंग ऑन मध्ये. तिथे क्षेत्ररक्षक उपस्थित आहे राहुल. त्याच्यामध्ये पण चांगलं क्षेत्ररक्षण चांगली फेकी. फक्त एका धावावरती सिमिट ठेवण्यात यश मिळत आहे आणि एका धावाने दोन्ही फलंदाज देखील समाधान मांडताना दिसत आहेत. धावसंख्या 21. पहिल्या चेंडूवरती 2, दुसरा चेंडू विकेट, तिसऱ्या चेंडूवरती 1 धाव, चौथा चेंडू घेऊन सागर सज्ज होत असताना फलंदाज अहमद साठी. आणि हा चेंडू आता मात्र चेंडू हवेत आहे. जेल खाली एसटी रक्षक येताना दिसतोय आणि चांगला सहज सोपा झेल टिपला गेला त्याच्या माध्यमातून. आणखी एक विकेटचं पतंग. सेकंड सक्सेस फॉर द सागर आणि चौथी सफलता सिद्धिविनायक रबाले संघाला. जबरदस्त गोलंदाजीचे प्रदर्शन पृथक्करण गोलंदाज सागर याच्या माध्यमातून. धावसंख्या 21 वरती स्थगित सीमित खुंटीत. नवीन फलंदाज येताना दिसतोय आपल्याला रजा शहा. थोडीशी आता मात्र तारंबर उडाले कारण पहिल्या फळीतले 4 मातबकर फलंदाज बाद झाल्यानंतर आता 6व्या क्रमांकावरती येत असताना फलंदाज याच्यावरती थोडीशी जिम्मेदारी असेल आणि चांगला खेळ साकारावा लागेल. जर आपल्या संघाला जर एक सन्मानजनक धावसंख्येकडे न्यायचं असेल तर ह्या दोन्ही फलंदाजांनी येणाऱ्या फलंदाजाला चांगला खेळ साकारावा लागेल. कारण दर्जेदार गोलंदाजी होती. दिवसाची सुरुवात वातावरणाची साथ खेळपट्टीची साथ गोलंदाजांना मिळत असताना दिसते पण फलंदाजी मात्र थोडीशी कमकुत होताना दिसते. आत्ता मात्र आउटसाईड द लेग स्टिक. 2 धावांचा बोनस म्हणेन कारण खूपच बाहेरचा चेंडू. बायच्या स्वरूपात एक आणि व्हाईटच्या स्वरूपात एक अशा 2 धावा जोडल्या जातील स्कोअरमध्ये. तिथे एक धावासाठी झगडताना दिसतोय आझाद इलेव्हन संघ. तिथे या 2 धावा खूप महत्त्वपूर्ण ठरतील कारण एक धाव खूप महत्त्वपूर्ण आहेत ह्या दिवसाच्या सुरुवातीमध्ये कारण धावा करणं तेवढं सोपं नाही आहे. आणि हा खूप टप्प्याचा चेंडू. आता जसा आपण मी उल्लेख केला विकेटची देखील साथ मिळते आणि ते आपल्याला चित्र बघायला मिळते. चेंडू चांगला बाउन्स होतोय चांगला स्विंग होतोय. जर तुम्ही योग्य लेंथ आणि लाईनवर गोलंदाजी केली ना तर निश्चितच खेळपट्टीची आणि वातावरणाची साथ तुम्हाला मिळते आणि ते चित्र बघायला मिळते आपल्याला मैदानावरती. फलंदाज थोडा अडचणीत येतोय खेळत असताना. पुढील चेंडू सागऱ्याचा. आता मात्र बॅटची कडा घेऊन बिहाइंड द विकेट चेंडू जातोय. घोषित क्षेत्रामध्ये अजून 1 धाव जोडली जाईल. संघाची धावसंख्या एका धावेची मदतीने पोहोचली आहे 24 वरती. 4 फलंदाज बाद झालेत. तीन षटकं संपलेत. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 24. पहिल्या षटकात 9 धावा, दुसऱ्यात 9 आणि ह्या तिसरा षटक जबरदस्त फेकले गेले सागरच्या माध्यमातून. त्या षटकामध्ये 2 फलंदाज बाद केले आणि फक्त धावा खर्च केलेत 6. निश्चितच आता आझाद इलेव्हन संघ थोडा अडचणीत असताना ह्या दोन्ही फलंदाजांना विचार करण्याची गरज आहे कारण एक सन्मानजनक धावसंख्या जर उभारायची असेल तर या दोघांना या उर्वरित 2 षटकामध्ये चांगला खेळ साकारावा लागेल. चांगली फटकेबाजी करावी लागेल आणि जर कमी टार्गेटवरती रोखायचं असेल गोलंदाजी करणारा संघ म्हणजे रबाले संघ सिद्धिविनायक रबाले संघ यांच्या माध्यमातून जर त्यांना रोखायचं असेल तर त्यांना निश्चितच लेंथ आणि लाईनवर ती फोकस करून चांगली गोलंदाजी करावी लागेल आणि क्षेत्ररक्षकाने देखील चांगली भूमिका बजावावी लागेल कारण हाणामारीची षटकं आहे ती. आता नवीन गोलंदाज आलाय वैयक्तिक पहिला आणि सांघिक चौथं षटक घेऊन अजय. बघूया कशा प्रकारे गोलंदाजी करेल.
आणि हा चेंडू खूपच बाहेरचा चेंडू, उजव्या एसटीच्या खूप बाहेरचा चेंडू पंचांनी वाईट घोषित केला. आपण तर धावसंख्येने सुरुवात करताना आपण बघू शकताय लाईव्हच्या माध्यमातून रिप्ले बघायला मिळतोय. खूपच बाहेरचा चेंडू डिलिव्हर केला अजय याने आणि पंचांनी तो वाईट घोषित केला. नेक्स्ट डिलिव्हरी आणि हा चेंडू आता ओव्हरपिच प्रकारचा चेंडू सर झुलकावून दिला. चेंडू हवेत आहे आणि झेलखाली क्षेत्ररक्षक येत असताना आता मात्र चुकी होतीये. चुकीला माफी नाहीये, कारण शॉर्टर फॉर्मॅटमध्ये अशा प्रकारचे सोपे साधे झेल जर सोडले आपण तर निश्चितच महागात ठरू शकतील आपल्याला. कारण आपण बघतो समालोचक असताना, आम्ही समालोचन करत असताना प्रत्येक वेळी समालोचक एक वाक्य नेहमी बोलत असतो ज्यावेळी झेल सुटला जातो, टेक द कॅचेस विन द मॅचेस. आणि ते स्लोगन बरोबर आहे मित्रांनो. एखादा झेल किती महत्त्वपूर्ण असू शकतो हे आपण कित्येक वेळा बघितलंय. आत्ता मात्र कुठली चुकी होत नाही. कॉड बिहाइंडच्या रूपाने आता एसटी रक्षक चांगला एसटी रक्षण करताना दिसतो. त्याच्या माध्यमातून ह्या स्पर्धेतील घेतलेला हा दुसरा झेल. आपण कॅचवरती होतो याच्या अगोदरचा झेल जो सोडला गेला. आणि आमच्या माध्यमातून प्रत्येक वेळी आपल्याला हे सूचित केलं जातं किंवा बोललं जातं आम्ही आमच्या माध्यमातून, टेक द कॅच विन द मॅच. हे चित्र आपण कित्येक वेळा बघितलं असेल. आंतरराष्ट्रीय स्तरावरती आपण बघितलं, तो कपिल देवने 1983 साली घेतलेला झेल तो आपल्याला वर्ल्ड कप देऊन गेला. आता लेटेस्ट 2023चा सूर्यकुमार यादवने घेतलेला तो अप्रतिम झेल, डेव्हिड मिलरचा, किलर मिलरचा, तो झेल आपल्याला वर्ल्ड कप देऊन गेला. असं प्रत्येक वेळी आपण बघतो आणि हे झेल आपल्या स्मरणात आहेत मित्रांनो. का स्मरणात आहेत? त्याचं महत्त्व खूप आहे. क्रिकेट ॲज बिंग क्रिकेट लवर, आपण क्रिकेटला जसं फॉलो करतो, क्रिकेटवर जेवढं प्रेम करतो आणि असे हे क्षणचित्र आपल्या मनात कायमचे बिंबवलेले आहेत आणि ते वारंवार आपल्याला आमच्या माध्यमातून त्या आठवणींना उजाळा दिला जाईल. हे आमचं काम आहे, कर्तव्य आहे. कारण क्रिकेटच्या आहे मंचावरती, क्रिकेटच्या आहे पटलावरती आमच्या माध्यमातून हे चित्र तुमच्या स्मरणात वेळोवेळी आणून दिले जातील. आत्ता मात्र सामन्याचा हा अजून एक चांगला फटका आणि तेवढाच दर्जेदार क्षेत्ररक्षक तिथं उपस्थित आहे. त्याच्या माध्यमातून चांगला झेल टिपला गेलाय. फटका जबरदस्त होता, ताकदीचा फटका होता. बरं काय जजमेंट होतं तिथं ऑन द लाईन. चांगला झेल टिपला गेला. आपण रिप्लेच्या माध्यमातून बघू शकता चेंडू किती ट्रॅव्हल करत होता. असं वाटत होतं पहिलं मनामध्ये आलं का चेंडू बाहेर जाईल, पण सकाळचं सत्र आहे, चेंडू ट्रॅव्हल होत नाही आणि तिथं क्षेत्ररक्षक उपस्थित होतं सीमारेषेला लगत काऊ कॉर्नरमध्ये. त्याने चांगला झेल टिपला आणि आणखी एक फलंदाज बाद होतोय आझाद 11 संघाचा. आझाद 11 संघ थोडा अडचणीत, कारण मोठे फटका मारण्याचा प्रयत्नात मोहात मात्र आता आणखी एक फलंदाज बाद होतोय. केरळ संघ धावसंख्या स्थगित सीमित खुंटीत आहे 26 वरती आणि 6 फलंदाज बाद झालेत. नवीन फलंदाज आलाय 8व्या क्रमांकावरती. कैश. बघूया कैश कशा प्रकारे खेळ साकारतोय. याच्या जोडीला मदतीला अरबाज मात्र नॉन स्ट्राईकला आहे. तो फक्त विकेट येताना बघतोय आणि जाताना बघतोय. खेळपट्टीवरती येणारा फलंदाज लगातारचे आता 2 फलंदाज बाद झालेत. निश्चितच अन्विक 11 रिद्धी सिद्दीक कोपरी आणि गावदेवी ऐरोली दोन्ही संघांनी उपस्थित दाखवायचे. तर बिटवीन द इनिंग आपण जर नाणेफेकीसाठी सज्ज नाही झाला तर कमी षटकांचा सामना खेळवण्यात जाईल आणि एखादा संघ जर उपस्थित असेल तर त्या संघाला नाणेफेकीचा कॉल विजेता घोषित केला जाईल. याची देखील नोंद घ्यायची आहे दोन्ही संघांनी, कारण आम्हाला सामने वेळेत संपवायचे आहेत मित्रांनो. कारण वेळेचं बंधन आहे, वेळ आपल्यासाठी थांबणार आहे. कालच्या दिवसाभरामध्ये बघितले चांगले सामने झाले, पण अंतिम सामना जो झाला 3 षटकांचा खेळावा लागला. कारण वेळाअभावी सूर्य कोणासाठी थांबत नाही अस्तावर जात असताना आम्हाला तो सामना 3 षटकांचा खेळवावा लागला. पण आम्ही बिईंग क्रिकेट लवर शेवटचे सामने चांगले झाले पाहिजेत आणि जास्तीत जास्त षटकांचे झाले पाहिजेत. 4 षटकांचा झाला पाहिजे असं आमचं मानस इच्छा आहे आणि त्या दृष्टिकोनातून आज सामन्यांना सुरुवात देखील वेळेवर केली आहे. आणि या स्पर्धेतील सर्व संघांना देखील विनंती असेल आपण देखील सहकार्य करायचं आहे. त्या दृष्टीने आपण आता दोन्ही संघांना आव्हान केलंय. गावदेवी 11 ऐरोली वर्सेस अन्विक 11 रिद्धी सिद्धी कोपरी. दोन्ही संघाच्या संघनायक नाणेफेकीची कॉलसाठी सज्ज राहायचं आहे.
धावसंख्या जाऊन पोहोचले तर मागील चेंडूवरती घडला का एक झेल सुटला, पुन्हा एकदा झेल सुटला जातो. ह्या इनिंग मधील हा दुसरा झेल सुटला जातोय. गोलंदाज आहे शुभम. पाचवं षटक घेऊन आलाय शुभम आणि हा पहिलाच फटका टोलवलाय आणि षटकाराने सुरुवात होते हाणामारीच्या षटकाला. थोडासा दिलासा देणारा, एक आत्मविश्वास निर्माण करणारा हा षटकार येतोय फलंदाज अरबाज याच्या बॅटमधून. आणि शुभम याचा पहिलाच चेंडू ओव्हरपिच प्रकारचा चेंडू होता, त्याचा खरपूस समाचार घेतला, सरळ झुळकावून दिला लॉंगॉनच्या क्षेत्ररक्षकाच्या डोक्याच्या वरून षटकार. आणि या षटकार निषेध संघाची धावसंख्या आता मात्र जाऊन पोहोचली आहे 36 वरती. 36 रन्स ऑन टू द स्कोरबोर्ड फॉर द लॉस ऑफ 6 विकेट्स. अरबाज पुढील सामन्याचा पुन्हा एकदा कॉल देतो. दोन्ही संघांनी सज्ज राहायचं आहे. आणि या चेंडू हवेत आणि ह्या इनिंग मधील तिसरा झेल घेत असताना एसटी रक्षकाच्या भूमिकेत असलेले एसटी रक्षक विकास, एसटी रक्षकाच्या भूमिकेत असलेला विकास चांगला झेल टिपलाय. सातवा फलंदाज बाद झाला मागील चेंडूवरती. धावसंख्या 36 धावसंख्या 36. 7 फलंदाज बाद झालेत. 7 विकेट्स हॅज बीन फॉलन डाऊन. 8व्या आणि 9व्या क्रमांकाचे फलंदाज खेळपट्टीवरती दिसत आहेत आपल्याला. पहिल्या चेंडूवरती षटकार खाल्ल्यानंतर आता मात्र गोलंदाज शुभमने कमबॅक केलाय. सुरुवात वॉर्मअप डिलिव्हरीने झाली त्याच्या माध्यमातून. ओव्हरपिच चेंडू अरबाज याने चांगला षटकार टोलवला. त्यानंतरच्या चेंडूवरती मात्र थोडंसं गती परिवर्तन बघायला मिळालं आपल्याला. आणि फलस्वरूप काय झालं, बॅटच्या आउटसाइड एज घेतली आणि बिहाइंड द विकेट विकासने चांगला झेल टिपला. त्याच्या माध्यमातून टिपला गेलेला हा तो तिसरा झेल. अजून एक दर्जेदार चेंडू. शेवटचं षटक कसं असावं आता तर याचं प्रदर्शित करत असताना पहिल्या चेंडूनंतर षटकार खाल्ला. पण माझ्यात धमक आहे, माझ्याकडे टेम्परमेंट आहे. आय विल डेफिनेटली कमबॅक. आणि तो कमबॅक करत असताना गोलंदाज दिसतोय आपल्याला शुभम. त्याच्या माध्यमातून चांगला चेंडू डिलिव्हर केले गेले. 2 चेंडू मात्र आता चांगले फेकले गेलेत. तिसरा चेंडू आता स्लोअर लेग कट डिलिव्हरी. पुन्हा एकदा आपल्या बुद्धीचा वापर करत असताना, कला आणि कौशल्य सादर करत असताना गोलंदाज शुभम. लगातारचा तिसरा चांगला चेंडू. निश्चितच पहिल्या चेंडूवरती षटकार आल्यानंतर थोड्याशा आशा उंचावल्या होत्या फलंदाजी करणाऱ्या संघ आझाद 11 संघाच्या. पण आता पुरेपूर बॅकफुटवर ठेवलाय गोलंदाज शुभम याने. दुसऱ्या चेंडूवरती बळी, तिसरा डॉट, चौथा डॉट. अजूनही 2 चेंडू शेष आहेत. थोडासा रनअप चुकतोय. आणि पुढील सामन्यासाठी दोन्ही संघांना फायनल कॉल असेल. जर तुम्ही बिटवीन द इनिंग आला नाही तर सामना 4 षटकांचा खेळवण्यात येईल. आणि वेळेअभावी अजून देखील षटकं कमी करण्यात येतील जर तुम्ही उपस्थिती दाखवली नाहीत तर, असं आयोजकांच्या वतीने तुम्हाला सूचित करणार येते. शेवटचा एक चेंडू शेष आहे अजून. लास्ट बॉल टू गो. गावदेवी ऐरोली वर्सेस अन्विक 11 रिद्धी सिद्धी कोपरी. लास्ट डिलिव्हरी, टार्गेट डिसाइडिंग डिलिव्हरी टू गो. हा चेंडू आत्ता मधुर बॅटचे टॉप एज घेऊन बिहाइंड द विकेट गेलाय. फक्त 1 धाव मिळते. 5 षटकांची सांगता झाले, संपुष्ट झाले. संघाची धावसंख्या 38 आणि 39 धावांचं आव्हान असेल. 5 षटकात 39 धावा काढायच्या आहेत सिद्धिविनायक रबाळे संघाला. आणि त्या 39 धावा डिफेंड करण्यात यशस्वी होईल का आझाद 11 खेळणे संघ. त्यांच्याकडे गोलंदाजी भक्कम आहे. सकाळच्या सत्रात गोलंदाजाला 7 देखील मिळते. आपण पहिल्या इनिंगमध्ये देखील ते बघितलंय. पण धावा थोड्या कमीच, कारण सिद्धिविनायक रबाळे संघाची फलंदाजी ही जमेची बाजू आहे.
बघूया फलंदाज कशा प्रकारे खेळ करतील आपल्या पुढच्या 5 षटकात दिसून येईल. त्यानंतरच्या आता आगामी सामन्याचं पुन्हा एकदा मी कॉल देतोय. आयोजक वारंवार आमच्यापर्यंत एक सूचना देत आहेत. आपण त्या विनंतीला मान देऊन लवकरात लवकर प्रचारण करायचं, अन्यथा षटकं कमी खेळ करण्यात येतील. गावदेवी ऐरोली वर्सेस अन्विक 11 रिद्धी सिद्धी कोपरी. कोपरी संघाचा कर्णधार इथं उपस्थित आहे. जर वेळेत गावदेवी ऐरोली संघाचा कर्णधार इथं उपस्थित न झाला तर समोरचा संघ म्हणजे अन्विक 11 रिद्धी सिद्धी कोपरी संघाला नाणेफेकीचा कॉल विजेता घोषित केला जाईल. कालच्या दिवसामध्ये देखील त्या निर्णयाची आम्ही अंमलबजावणी एका सामन्यात केली आहे. जर पहिला चेंडू डिलिव्हर होण्याच्या अगोदर आपला प्रतिनिधी इथं उपस्थित होत नाहीये तर आपला संघाला या सामन्याचा नाणेफेकीचा कॉल गमवावा लागेल. कारण समोर आयोजनाचे ते कडक नियम आहेत, शिस्तबद्ध नियोजन आहे. त्यानुसार समोरच्या संघाला नाणेफेकीचा कॉल विजेता घोषित केला जाईल. आपण बघताय, आपण अनुभवताय साईबाबा चषक 2025 पर्व 4. आणि पर्व 4 मध्ये येत असताना दुसऱ्या दिवसातली ही पहिली लढत चालू आहे. मित्रांनो, असं म्हटलं जातं नेहमी की वाट इतकी बघावी की तिला कोणतीही वेळ नसावी. ती वेळ आणि ती आतुरता आता संपली आहे. कारण ह्या स्पर्धेला सुरुवात झाली आहे. दर्जेदार स्पर्धा आहे, नामांकित स्पर्धा. नाव आहे साईबाबा चषक 2025. क्रिकेटचा हा महारणसंग्राम, क्रिकेटचा हा कुंभमेळा. आयोजक श्री चेतनदादा म्हात्रे आणि श्री करणदादा म्हात्रे या अशा दोन बंधूंच्या माध्यमातून आयोजलेली ही भव्य दिव्य अशी स्पर्धा साईबाबा चषक 2025 पर्व 4. आणि पर्व 4तला हा दुसऱ्या दिवसातील पहिला सामना. एक इनिंग झाली आहे. 39 धावांचं टार्गेट समोर आहे. 39 धावांचा पाठलाग करण्यासाठी सलामीचे फलंदाज सिद्धिविनायक राबाळे संघाकडून कुठले येत आहेत आणि आझाद 11 खैरडे संघ. आणि सिद्धिविनायक संघाकडून सलामीचे फलंदाज आलेत. 39 धावांचा पाठलाग करण्यासाठी सागर आणि गोपी रेड्डी. आणि गोलंदाजी सुरुवात करायला इंदल, ज्यांनी फलंदाजी चांगली सुरुवात केली होती. इंदलने षटकाराने आपल्या इनिंगची सुरुवात केली होती. सिद्धिविनायक रबाळे 39 धावांचा पाठलाग करण्यासाठी सज्ज होताना दिसतोय. आझाद 11 खैरणे. का त्यांच्या माध्यमातून 39 धावा डिपेंड केल्या जातील का सिद्धिविनायक राबाळे संघ 39 धावा सहजरित्या चेस करेल, हे चित्र स्पष्ट होईल. दरम्यान पहिला चेंडू सेकंड इनिंग मधील आउटसाइड द लेग स्टिक पंच वळून दोन्ही हात समांतर, याचा अर्थ तो चेंडू आहे अवांतर. आणि वाईट चेंडूने सुरुवात होत असताना या सेकंड इनिंगला चेसिंगला सुरुवात होत असताना 39 धावांचा पाठलाग करत असताना पहिला चेंडू अवांतर. डावखोऱ्याचा हा गोलंदाज इंदल आणि हा चेंडू ओव्हरपिच प्रकारचा चेंडू सरळ खेळून काढलाय. कव्हर्समध्ये ते क्षेत्ररक्षक तैनात ठेवले आपल्या गोलंदाजीवरती. याला माहिती आहे माझा टप्पा कुठल्या जागी पडणार आणि कसा खेळवणार आहे, ते ज्याने एक्झिक्यूट केलं आहे. आणि एक्झिक्यूट करत असताना तशाच प्रकारची क्षेत्ररक्षणाची सजावट गोलंदाज इंदलच्या माध्यमातून करण्यात आली आहे. एक चांगल्या गोलंदाजीचं प्रदर्शन, कारण प्लॅनला एक्झिक्यूट करत असताना तशाच प्रकारची क्षेत्ररक्षणाची सजावट केली आणि त्यात सक्सेसफुल होताना दिसतोय अजूनपर्यंत तरी. मागील चेंडूवरती एकच धाव मिळतीये. This is outside the leg stick. Yet another white. Second white of this over. धावसंख्या धावफलकावरती 3. गोपी रेड्डी नॉन सेकंडला एका धावेने आपलं खातं खोललंय. स्ट्राईक एंडला आहे सागर.
एक अष्टपैलू खेळाडू सागर, बघूया कशा प्रकारे खेळ साकारतोय. गोलंदाजी तर चांगली गोलंदाजी केली आणि हा चेंडू ब्लॉक होल मध्ये डिलिव्हर केलेला एक अप्रतिम मारा. मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक तैनात ठेवलाय. ऑफ साईडला एक मिड कव्हर्स मध्ये क्षेत्ररक्षक ठेवलाय, तर लेग साईडला सीमारेषेलगत मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक तैनात केलाय आणि दोन्ही क्षेत्ररक्षकांकडे चेंडू गेलेत आणि त्याच प्रकारे चेंडूचा मारा केला जातोय इंदलच्या माध्यमातून. पुढील चेंडू आता मात्र बॅटची कडा घेतली होती पण आउट ऑफ विकेट कीपर रीच. बिहाइंड द विकेट एक अजून सिंगल मिळतीये, अजून एक धाव जोडली जाते. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 5 रन्स ऑन टू द स्कोर बोर्ड. पुढील चेंडू इंदलचा आणि हा चेंडू आता मात्र शॉर्ट ऑफ गुडलँड चेंडू आणि हा चेंडू शॉर्ट ऑफ जॅक करायचा होता, पट्ट्यात टिकसा काही येत नाहीये. टिकसा काय टाइम करता आला नाही फलंदाजाला. चेंडू शॉर्ट मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षकाकडे गेला. निर्धाव चेंडू मिळतोय. निर्धाव चेंडूची सांगत होते. धाव संख्या स्थगित सीमित खुंटीत राहते 5च्या घरात. 5 रन्स ऑन टू द स्कोर बोर्ड. नेक्स्ट डिलिव्हरी इंदल आणि हा चेंडू आता मात्र फर्स्ट विकेट हॅज बीन फॉलन डाऊन. ब्रिलियंटली बॉल. शॉर्ट लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे, त्याच्या मगर मिढीमध्ये चेंडू विसावला. अजून एक चांगला चेंडू डिलिव्हर केला आणि चांगल्या फलंदाजाला बाद करण्यात मात्र यश मिळालंय गोलंदाज इंदलला. हॅलो चेक. एक चेंडू शेष आहे. पंच नोंद घ्यायची, अजून एक बॉल शेष आहे या षटकातील. काय चेंडू होता तो, पुरेपूर बांधून ठेवलं होतं. ब्लॉक होल मध्ये टाकलेला चेंडू थोडासा एलिव्हेशन कमी पडला आणि शॉर्ट लॉंग ऑन मध्ये जो क्षेत्ररक्षक होता त्याच्या मगरमिठीमध्ये चेंडू विसावला. पहिलं यश, पहिली सफलता आणि एक चांगल्या विकेट आहे. सागर सारखा चांगला फलंदाज खेळपट्टीवरती आहे पण त्याच्या जोडीला मदतीला आलेला सुरुवातीचा फलंदाज निराशाजनक खेळ करून तंबूच्या आश्चर्याला गेला. आता नवीन फलंदाज येतोय वनडाऊनच्या रूपाने प्रकाश. याच्याकडे देखील क्षमता आहे, क्लास आहे, पण गोलंदाजी धारदार होतीये इंदलच्या माध्यमातून. अजूनही 5 चेंडू डिलिव्हर केले अजूनपर्यंत आणि 5 धावा खर्च करत एक फलंदाजाला देखील बाद केलाय. जशी सुरुवातीची अपेक्षा होती आझाद केरळ संघाच्या गोलंदाजांकडून, तशीच सुरुवात इंदलच्या माध्यमातून बघायला मिळते. अजूनपर्यंत 5 चेंडू 5 धावा 1 बळी आणि आता मात्र शॉर्ट लेंथ वरती चेंडू आणि या इनिंग मधील पहिला षटकार येतोय. जी मेहनत 5 चेंडूंवरती घेतली होती गोलंदाज इंदल्याने, या शेवटच्या चेंडूवरती मात्र चित्र बदलताना दिसतंय. ती मेहनत असफल ठरताना दिसते, कारण आखूड टप्प्याचा चेंडू डिलिव्हर केला आणि तो आखूड टप्प्याचा चेंडूचा चांगला समाचार घेतला आणि सरळ स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये टोळवलेला एक चांगला फटका, दर्जेदार फटका, षटकार मिळतोय. महत्वपूर्ण षटकार, कारण सुरुवातीच्या 5 चेंडूमध्ये 5च धावा मिळाल्या होत्या आणि या 6 धावांची संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 11 वरती पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. डबल 1 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. नेल्सन ऑन टू द स्कोर बोर्ड. डबल 1 फॉर द 1. नवीन गोलंदाज कैफ नाव परिचित आहे आपल्याला. इंटरनॅशनल मोहम्मद कैफ, एक दर्जेदार फलंदाज, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक. पण आता कैफ बघायला मिळतो आपल्याला इथं आझाद खेळणे संघाकडून गोलंदाजी करत असताना. P2चं षटक हाताळत असताना, पॉवर प्ले 2चं षटक हाताळत असताना कशा प्रकारे गोलंदाजी करेल, कशा प्रकारे फलंदाजाला खेळ वेळ, हे पुढील थोड्याच वेळात आपल्याला दिसेल. एक उंचपुरा असा गोलंदाज आहे, नंबर 4च्या जर्सी मध्ये खेळत असताना पहिला चेंडू आणि हा चेंडू आता मात्र हवेत खेळून काढला. तिथं क्षेत्ररक्षक आहे पण त्याच्या डोक्याच्या वरून जातोय. बॅक टू बॅक 2 सिक्सेस ऑफ दिस इनिंग. पहिल्या ओव्हरच्या शेवटच्या चेंडूवरती टोळवलेला षटकार, आता त्याच्यानंतरच्या दुसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूवरचा हा षटकार. निश्चितच आता अशा इच्छा बलवंत झाल्या असतील, विजयाच्या दिशेने वाटचाल करण्याला चाहूल लागली असेल फलंदाजी करणारा संघ, म्हणजेच सिद्धिविनायक रबाले संघ. लगातारचे 2 षटकाराने मात्र धावसंख्या 17 वरती जाऊन पोहोचले. हा चेंडू आता मात्र कव्हर्स मध्ये टोलवला, एक अप्रतिम फटका आणि हा चौकार मिळतोय. अगोदर लेग साइडला टोलवलेला षटकार, त्यानंतर आता बघू शकता रिप्लेच्या माध्यमातून कसं स्टान्स अगोदर त्यांनी जागा बनवली, ऑफ साइडला खेळवून काढलेला हा चांगला फटका. चेंडू गेला 1 बाउन्स, 2 बाउन्स ओव्हर द डिफेन्स फॉर द 4 रन्स.
धावसंख्या 21 while chasing 39 runs. 21 runs onto the scoreboard for the loss of 1 wicket. आता फक्त आणि फक्त 18 धावांची गरज. 22 चेंडू आणि 18 धावा. आता समीकरण थोडं सोपे होत चाललंय. हा मात्र निर्धाव चेंडू येतोय कैफच्या माध्यमातून. सुरुवातीच्या 2 चेंडूंवरती कडा प्रहार केल्यानंतर आता तिसरा चेंडू डॉट बॉल डिलिव्हर करण्यात यश मिळतंय कैफला. आणि पुन्हा एकदा आता मात्र आडव्या बॅटने आता मात्र खेळण्याचा प्रयत्न आणि कॉडबॅटसाठी जोरकस अपील होत आहे. एसटी रक्षक जोरकस अपील करत असताना पंच मात्र तटस्थ भूमिकेत आहेत. त्यांच्या माध्यमातून निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. दोन्ही पंच एकत्र येताना दिसत आहेत. थोड्याच वेळात त्यांच्या माध्यमातून निर्णय पोहोचवला. दोन्ही सल्लामसलत करताना दिसत आहेत. चांगल्या पंचांची भूमिकेत असलेले दोन्ही पंच दिवसभरात कालच्या दिवसामध्ये त्यांच्या माध्यमातून चांगली पंचगिरी बघायला मिळाली. सर विनायक झेंडे सर आणि श्री सिद्धू कोळी सर. आणि पंचांचा निर्णय अंतिम राहील हे देखील आपण नोंद घ्यायची आहे या सामन्यातील खेळाडूंनी आणि या स्पर्धेत सहभागी झालेल्या संघांनी. नावाचा निर्वाणा आदेश इशारा देत असताना दोन्ही पंच. याचा फलंदाज सेफ आहे. विकेट किपर आत्मविश्वासाने भरलेला होता पण त्याला काहीतरी आवाज आला असेल. त्याच्या माध्यमातून जोरकस अपील केलं गेलं. मात्र आता पुढील चेंडूवरती चांगला फटका टोलवला. ग्राउंड शॉटच्या रूपाने मिड विकेटमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण गेलं. फक्त एक धाव मिळेल. एका धावने संघ पुढे सरसावतोय. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 22 वरती. या षटकातील अजूनही एक चेंडू शेष शिल्लक बाकी. सुरुवातीच्या 2 चेंडूवरती 10 धावा खर्च केल्यानंतर कैफ खान आता उर्वरित 3 चेंडू चांगले टाकलेत. बघूया षटकाची सांगता कशी होती याच्या माध्यमातून. शेवटचा चेंडू कशा प्रकारे खेळवेळ. त्याच्यासमोर फलंदाज आहे प्रकाश. त्याने फक्त एक चेंडू फेस केला होता आणि षटकार डोलवला होता. आता मात्र पुढील चेंडू फेस करत असताना चांगला फटका डोलवला. मात्र फक्त चांगलं क्षेत्ररक्षण आणि चांगली फिक्याच्या बळावरती त्या क्षेत्ररक्षकाने दोन्ही फलंदाजांना एका धावावरती सीमित आणि खुंटीत ठेवलाय. धावसंख्या 23. हॅलो चला गावदेवी ऐरोली संघ उपस्थित नाही आहे त्यामुळे रिद्धी सिद्धी कोपरी या संघाला नाणेफेकीचा कॉल विजयी घोषित केला जातोय. आण्विक 11 रिद्धी सिद्धी कोपरी या संघाला टॉसचा कॉल हा विजेता ठरवला जातोय. त्यामुळे लगेचच आपण कोपरी संघ आपला निर्णय देखील आपण लगेच सांगितला तरी चालेल. धावसंख्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर सिद्धिविनायक संघाची 23. आता उर्वरित चेंडू शेष असतील शिल्लक असतील 18 आणि धावा विजयासाठी हव्या असतील 16. 16 रन्स निडेड विदिन 18 डिलिव्हरीज. कैफच्या माध्यमातून थोडीशी खराब सुरुवात झाली होती. पहिल्या 2 चेंडूत 10 धावा खर्च केल्या. त्याच्यानंतरचे 4 चेंडू मात्र त्यांनी चांगले डिलिव्हर केले. 4 चेंडूत फक्त 4 धावा खर्च केल्या. फलस्वरूप अजूनही सामना थोडासा त्याच्या बाजूने झुकू शकतो कारण चांगली गोलंदाजी अपेक्षा असेल आणि चांगल्या क्षेत्ररक्षणाची देखील गरज असेल. फलंदाजी करत असताना दोन्ही फलंदाज आता मात्र संयमाने खेळताना दिसतात. एखाद लूज चेंडू चांगला प्रहार करताना दिसतील आणि गोलंदाजीच्या माध्यमातून आता काय हवं आहे तर डॉट बॉल्स हवे असतील, विकेट्स हवे असतील. जर तुम्हाला सामन्यामध्ये शिरकाव करायचा असेल तर निश्चितच चांगली गोलंदाजी करावी लागेल. तुमच्या माध्यमातून चांगले चेंडू डिलिव्हर गेले पाहिजेत. अशा प्रकारची गोलंदाजी तुम्हाला पराभवाच्या छायेत घेऊन जाईल निश्चितच. कारण आपण ॲक्शन रिप्लेच्या माध्यमातून बघू शकता खूपच लेग साईडचा बाहेरचा चेंडू. यष्टीरक्षकाने चेंडू अडवला नाहीतर आणखी एक धाव मिळाली असती. एक धाव जोडली गेली. धावसंख्या 25. कैश
याचा हा पुढील चेंडू आत्ता मात्र बिहाइंड द विकेट जातोय. एक घोषित क्षेत्रात मिळाली एक धाव अजून. धावसंख्या 26. 13 धावांची गरज असेल विजयासाठी. सागर आणि प्रकाश ह्यांनी मात्र चांगला पार्टनरशिप बिल्ड करत असताना सागर खेळतो वैयक्तिक 12 धावांवरती, प्रकाश खेळतो एक 8 धावांवरती. आत्ता मात्र चेंडू हवेत खेळून काढलाय. चेंडू जातोय आणि चांगला जजमेंट तिथे लॉंग ऑफ मध्ये उपस्थित असलेल्या क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून चांगला झेल टिपला गेला त्याच्या माध्यमातून. एक दर्जेदार फलंदाज सागर याला बाद करण्यात मात्र आता यश मिळालं. कैश याला महत्वपूर्ण बळी म्हणता येईल, कारण चांगला खेळ साकारत होता सागर. आत्मविश्वासाने भरलेली इनिंग खेळत होता. फटका ठीकसा टाइम झाला नाही, एलिव्हेशन पाहिजे तसं मिळालं नाही त्या फटक्याला, आणि चांगलं जज केलं लॉंग ऑफ मध्ये उपस्थित असलेल्या क्षेत्ररक्षकाने आणि सीमारेषेला चांगला झेल टिपला गेला. दुसऱ्या विकेटचं पतंग होत आहे सिद्धिविनायक राबाळे संघाचा. धावसंख्या 26 वरती स्थगित. सीमित खुंडीत नवीन फलंदाज येताना दिसतो आपल्याला खेळपट्टीवरती. अजय या षटकातील अजूनही 3 चेंडू टाकून झालेत. 3 चेंडू शेष शिल्लक बाकी आणि विजयासाठी 13 धावांची गरज असेल सिद्धिविनायक संघाला. 15 चेंडू आणि 13 धावा असं गणिती समीकरण. अजून 1-2 डॉट बॉल, अजून एखादा विकेट, पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण करणारा संघ मॅच मध्ये शिरकाव करेल किंवा फलंदाजी करणारा संघ जर एखादा चांगला फटका डोळवतोय तर विजयाच्या दिशेने निश्चितच वाटचाल करताना दिसेल. गावदेवी ऐरोली वर्सेस अन्वी किल्लेवर रिद्धी सिद्धी कोपरी यानंतरच्या आगामी लढत बघायला मिळेल आपल्याला. अजून एक चेंडू हवेत खेळून काढला, तोच क्षेत्ररक्षक झेल खाली आहे आणि त्याच्या माध्यमातून पुन्हा एकदा झेल टिपला गेलाय. बॅक टू बॅक 2 विकेट्स फॉर सिद्धिविनायक रावाले टीम आणि निश्चितच त्यांच्या आता थोडासा आत्मविश्वास वाढला असेल. लगातारच्या 2 चेंडूंवरती 2 बळी. रबाळे संघ थोडासा आता मात्र लगातारचे 2 चेंडू 2 बळी. आता मात्र गरज असेल धावांची 13. चेंडू शिल्लक असतील 14 मध्ये 13चं असं गणिती समीकरण येऊन ठेपलाय. सिद्धिविनायक रबाले संघ लगातारच्या 2 चेंडूंवरती 2 गडी बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज आलाय शुभम, ज्यानं शेवटचं षटक फेकलं होतं गोलंदाजी करत असताना, तो आता फलंदाजीसाठी आलाय. 2 चेंडू शेष आहेत. पंचांच्या माहितीसाठी पंच आम्हाला इशारा करतात किती चेंडू शेष आहेत, तर 2 चेंडू शेष आहेत. स्कोररच्या भूमिकेत असलेले दोन्ही स्कोरर अप्रतिम कामगिरी बजावत आहेत. कालच्या दिवसभरामध्ये देखील त्यांचं काम बघितलं. करण चव्हाण ऑफिशियल स्कोरर आणि लाईव्हच्या स्कोररच्या माध्यमातून तो भूषण पाटील आणि विकी यांच्या माध्यमातून चांगला स्कोर अपडेट केले जात आहेत. समालोचकाचा कणा म्हणून ओळखले जाणारे हे दोन्ही स्कोरर आमच्यापर्यंत सर्व लेखाजोखा पोहोचवत आहेत. पुढील चेंडू मात्र डॉट बॉल आलाय. सामन्यामध्ये थोडासा आता उत्साह निर्माण झालाय, कारण झालंय काय, अजून एक डॉट बॉल आलाय. क्षेत्ररक्षण करणारा संघ थोडासा उत्साह देताना दिसतोय, जल्लोष साजरा करताना दिसतात, एक एक डॉट बॉल चेअर करताना दिसत आहेत. आता मात्र उर्वरित चेंडू शेष असतील, शिल्लक असतील 13, फक्त 13 आणि 13 धावांची गरज असेल. लास्ट बॉल ऑफ दिस ओव्हर आणि हा ब्लॉक होल मध्ये खेळून काढला चेंडू, टाकलेला चेंडू खेळून काढला मिड विकेट मध्ये. एकदा धावून पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न, थोडंसं फंबल होत आहे, परंतु चांगलं बॅकअप क्षेत्ररक्षक हुशार आहे, चांगलं बॅक केलं स्वतःला त्याने आणि शेवटच्या चेंडूवरती एकच धाव मिळाली. सगळ्याची धावसंख्या 27. आता उर्वरित षटक 2 षटकात म्हणजे 12 चेंडूत 12 धावांची गरज असेल.
नवीन गोलंदाज आला इंदल, वैयक्तिक दुसरा आणि सांघिक चौथं षटक घेऊन 12ला 12ची गरज असेल आणि या 12 धावा डिपेंड करण्यासाठी सेकंड लास्ट षटक घेऊन आला इंदल आणि त्याच्या माध्यमातून वेगावर स्वार चेंडू सुरुवात करण्यात आली आहे आणि डॉट बॉलने सुरुवात करत असताना प्रत्येक डॉट बॉल चीअर केला जातोय. क्षेत्ररक्षण करणारा संघ म्हणजेच आझाद 11 खैरणे संघ याच्या माध्यमातून प्रत्येक डॉट बॉल चेअर केला जातोय, प्रत्येक विकेट चेअर केला जातोय आणि त्यांना माहिती आहे एक डॉट बॉल आपल्याला थोडं पुढे घेऊन जातो या सामन्यामध्ये. फलंदाजी करणाऱ्या संघामध्ये थोडंसं प्रेशर आणण्याचा प्रयत्न आणि पहिल्या चेंडूवरती मात्र सफलता मिळाली. दुसरा चेंडू आता मात्र अकुटप्याचा चेंडू शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरमध्ये चांगला क्षेत्ररक्षण होत आहे. एकदा मात्र दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून पूर्ण केली जाते. इंदलच्या माध्यमातून वेगावर स्वार होत असताना हा गोलंदाज चांगली गोलंदाजी करतोय. अजूनपर्यंत 2 चेंडू योग्य टप्प्यावरती आणि योग्य लेंथवरती आणि योग्य लाईनवरती गोलंदाजी करताना दिसतोय. 2 चेंडू डिलिव्हर झाल्यात, एक धाव खर्च केली, धावसंख्या 28. आता उर्वरित चेंडू शेष आहेत, शिल्लक आहेत, बाकी आहे 10 आणि 11 धावांची गरज असेल. आणि हा चेंडू आता मात्र जोरकस अपील होत आहे, पायची चढी आणि पंच अपील फेटाळून लावतायत. आपण बघितलं किती उत्साह आहे स्क्वेअर लेगच्या क्षेत्ररक्षकाचा, तिथून आवाज इथपर्यंत पोहोचतो आमच्यापर्यंत. मार मार विकेट किपरला सजेस्ट करत होता डायरेक्ट हिट करण्यासाठी, पण विकेट किपर चेंडूपर्यंत पोहोचोपर्यंत स्ट्राईक एंडला विकेट किपरच्या एंडला फलंदाज पोहोचला होता आणि त्यांनी योग्य तो निर्णय घेतला. एका धावावरती देऊन समाधान मानलं गेलं त्याच्या माध्यमातून. पुढील चेंडू इंदलचा आणि आता मात्र एसटी उधळून ठेवले. यू मिस आय डेफिनेटली हिट आणि हे चित्र बघायला मिळतंय. काय सामना होतोय आता मात्र. अवघ्या 39 धावा डिपेंड करत असताना चौथं षटक प्रगतीपथावर आहे. इंदलच्या माध्यमातून दुसरं षटक फेकलं जाते आणि हा चेंडू आपण रिप्लेच्या माध्यमातून बघू शकता. काय चेंडू डिलिव्हर केलाय, उजवी एसटी वाकून ठेवली, पुरेपूरच बीट केलं फलंदाजाला आणि आणखी एक फलंदाज बाद होतोय. फलंदाज क्रमांक 4चा बाद झाला. धावसंख्या 29च्या घरात स्थगित, सीमित कुंडीत. आता मात्र गणिती समीकरण थोडंसं अवघड होईल कारण प्रेशर आहे. मॅच सिच्युएशन बघताना आपण तर थोडासा दडपणाखाली आला असेल आता फलंदाजी करणारा संघ म्हणजे सिद्धिविनायक संघ. चेंडू शेष, शिल्लक बाकी आहेत 8 आणि धावांची गरज असेल 10. 10 रन्स निडेड विथिन 8 डिलिव्हरीज. गोलंदाजी करत असताना इंदला जो माणस घेऊन गोलंदाजीसाठी उतरलाय ना, वैयक्तिक दुसरं षटक हाताळताना दिसतोय. त्याच्या माध्यमातून अजूनपर्यंत 13 धावा खर्च केल्यात त्यांनी 10 चेंडूमध्ये आणि 2 महत्त्वपूर्ण बळी. मागच्या चेंडूवरती मिळालेली विकेट एक ऊर्जा, आत्मविश्वास निर्माण करून देतोय. त्यांच्या संघातील खेळाडूंमधील बॉडी लँग्वेज आता बदलताना दिसतोय. आत्मविश्वास उंचावलाय आणि असं आपल्याला प्रत्येक वेळा बघायला मिळतो. एखादा चांगला झेल, एक चांगला विकेट क्षेत्ररक्षण करणारे पूर्ण टीमला लिफ्ट करून देतो. त्यांचा मोमेंट चेंज होताना दिसतो. पुढील चेंडू आणि हा चेंडू आता मात्र हवेत खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक तिथं उपस्थित आहे, त्याच्या माध्यमातून झेलवर जाण्याचा प्रयत्न, एक धाव धावून पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न. आता मात्र होतंय काय मैदानात, फक्त एक धाव मिळतीये. गडबड गडबड आणि गोंधळ दोन्ही खेळात बघायला मिळतोय. फक्त एकच धाव मिळाली ही महत्वाची गोष्ट असेल क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमसाठी, कारण पहिल्या क्षेत्ररक्षकाला चकवलं गेलं होतं आणि चेंडूवर झेलवर जाण्याचा प्रयत्न केला परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर होता आणि बॅकअप चांगलं होतं. त्याच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली फेकी आणि त्या बळावरती फक्त एकच धाव मिळाली. शेवटचा चेंडू या षटकातील आणि त्याच्या माध्यमातून अजून एक दर्जेदार चेंडू डिलिव्हर केला गेलाय. व्हॉट अ ब्रिलियंट बेट बॉलिंग, व्हॉट अ बॉल दिस इज. आपण बघू शकता लावच्या माध्यमातून पुरेपूर बांधून ठेवलाय. कुठल्याही प्रकारचा रूम दिला गेला नाही या गोलंदाजाच्या माध्यमातून फलंदाजाला. आणि ह्या डॉट बॉलमुळे झालं काय तर षटकाची सांगता चांगली झाली आहे. धावसंख्या 30 वरती स्थगित, सीमित गुंडीत. आता शेवटच्या षटकात म्हणजे शेवटच्या 6 चेंडूमध्ये 9 धावांची गरज असेल. व्हॉट अ ब्रिलियंट बेट ऑफ बॉलिंग दिस इज. आपल्याला मॅच मध्ये परत आणण्याचं काम इंदलने केलं आहे. आता शेवटचं षटक हाताळेल त्या गोलंदाजावरती मदार असेल आणि गोलंदाजी करणारा संघ, क्षेत्ररक्षण करणारा संघ बघूया कोणावरती जिम्मेदारी सोपवतोय. गोलंदाजी करणारा सिद्धिविनायक रबाले संघ थोडासा अडचणत असेल कारण प्रेशर त्यांच्यावरती आहे आता, कारण स्कोर खूप कमी होता. सुरुवात चांगली झाली होती, दर्जेदार झाली होती. पहिल्या
षटकात धावा खर्च केल्या होत्या इंदलने, 11 धावा खर्च केल्या होत्या आणि 1 बळी मिळवला होता. त्याच्यानंतरचं हे जे षटक इंदलच्या माध्यमातून फेकलं गेलं ना, फक्त 3 धावा खर्च केल्या. व्हॉट अ बॉलिंग परफॉर्मन्स यार. 3 धावा खर्च केल्या आणि 1 बळी देखील मिळवला. म्हणजे 2 षटकं जी फेकली गेली इंदलच्या माध्यमातून ती महत्वपूर्ण आहेत. 14 धावा खर्च करत 2 बळी टिपले गेले त्याच्या माध्यमातून. आता मात्र शेवटचं षटक हाताळण्यासाठी कर्णधारांनी नियुक्ती केली आहे. खूप डिस्कशन झाल्यानंतर चेंडू विसाव दिला आहे. कैश याची निवड झाली. बघूया कैश हे प्रेशर हँडल करू शकतो का. दिस इज द बिग क्वेश्चन. आणि ह्या क्षणाला जो खेळाडू प्रेशर हँडल करेल तो आपल्या संघाची नैया पार लावेल एवढं मात्र निश्चित. क्रिकेट इज ऑल अबाउट हँडलिंग द प्रेशर. आणि शेवटच्या क्षणाला तुम्ही प्रेशर कशा प्रकारे हँडल करताना हे खूप महत्वपूर्ण आहे मित्रांनो. हाऊ यू कंट्रोल युअर हार्टबीट्स, हाऊ यू कंट्रोल द सिच्युएशन, ह्याच्यावरतीच डिपेंड असेल ह्या सामन्याचं चित्र. कारण क्रिकेट इज ऑल अबाउट हँडलिंग द प्रेशर. कैश आणि हा चेंडू आता मात्र चेंडू डिलिव्हर केलाय. चांगली सुरुवात म्हणता येईल. डॉट बॉल सुरुवात होतीये. ऑफ साइडला डिलिव्हर केलाय. आपण बघू शकताय आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न होता. माणूस होता फलंदाज दडपणाखाली आहे. तुम्ही जर हा चेंडू मेरिटवर खेळला असता तर ऑफ साइडला कुठेही टोळवता आला असता. कारण शॉर्ट ऑफ गुड लेंथ होता. पण तुम्ही आडव्या बॅटने खेळलात आणि झालं काय, चेंडू मिस होतोय. पुढील चेंडू कैशचा आणि हा चेंडू अत्रुमात अकुटप्यात चेंडू सर्व झुळकावून दिला. चेंडू जातो लेग साइडला. तिथं क्षेत्ररक्षक उपस्थित आहे. कॅन यू टेक इट. आणि झेल सुटतो यार. मुक्याच्या क्षणाला अंतिम क्षणाला पूर्ण चुकी करताना दिसतोय तिथला क्षेत्ररक्षक. त्याच्या माध्यमातून जजमेंट चांगलं झालं होतं. शेवटपर्यंत लक्ष केंद्रित केला आणि ऐन वेळी झेल हातात येता निसटला. एक चांगला फलंदाज बाद होता होता वाचला आणि महत्वपूर्ण एक धाव देखील मिळाली. आता उर्वरित चेंडू शेष असतील 4 आणि धावांची गरज असेल 8. 4 ला 8 असं हे गणिती समीकरण. व्हॉट अ मॅच. कैश त्याच्या समोर फलंदाज आहे प्रकाश आणि हा मोठा निर्णय आहे. तो झेल सुटला आणि मॅच तिथंच संपली असं म्हणणं वावगं ठरणार नाही. कारण प्रकाश चांगला खेळ साकारतोय. कित्येक वेळ खेळपट्टीवरती आहे आणि त्याला विकेटचा अंदाज आलाय. विकेट कशी खेळते हे त्याने जज केलाय आणि त्याच्या माध्यमातून हा अकुटप्याचा चेंडू सीमापार केलाय. जर मागच्या चेंडूवरती झेल टिपला गेला असताना तर नवीन फलंदाज आला असता. तो स्ट्राईक एंडला राहिला असता आणि नवीन फलंदाजावरती प्रेशर किती मोठं असतं ना हे क्रिकेटरला विचारा. कुठलाही किती मोठा क्रिकेटर असू दे मित्रांनो, प्रेशर इज ऑलवेज ऑन. कारण त्या धावा तुम्हाला काढायच्या आहेत. तो फटका तुम्हाला मारायचा आहे. नवीन फलंदाज निश्चित दडपणाला असतं. पण जर तरची गोष्टीला व्हॅल्यू नाही आहे. इथं घडलेली चुकी मागात ठरताना दिसते. तो क्षेत्ररक्षक मात्र रात्रभर झोपणार नाही आज ज्याच्या माध्यमातून झेल सुटलाय तो. कारण त्याला माहिती आहे आय एम द कल्प्रिट फॉर दिस मॅच. कैशाचा पुढील चेंडू प्रकाशसाठी आणि इथं मात्र आता चेंडू डिलिव्हर केला आहे. दिस इज आणि एक धाव लावून पुढे दुसऱ्या धावाचा प्रयत्न. खराब क्रिकेट बघायला मिळाला शेवटच्या ह्या क्षणाला आणि सामना जिंकला इथं सिद्धिविनायक रबाले संघाने. त्यांचं हार्दिक अभिनंदन. आणि या स्पर्धेमध्ये आपला सहभाग नोंदवला आझाद इलेव्हन खेळणे संघाने. त्यांचा देखील मी खूप खूप आभार व्यक्त करतोय. आणि या सामन्याचा सामनावीर म्हणून निवड झाली आहे प्रकाश. हॅलो प्रकाश विजय. तर मॅन ऑफ द मॅच प्रकाश ठरलाय. आणि धन्यवाद आझाद इलेव्हन खेळणे. अमर सर सांगायचं झालं तर 15 दिवसा अगोदर जी स्पर्धा झाली त्यामध्ये चॅम्पियन संघ